ते सांगताना माझ्या शब्दामध्ये कुठे चूक झाली तर एक छोटासा सेवक समजून मला क्षमा कराल असे मी सर्वांना विनंती करतो। झिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, झिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा। परमात्मा एक जाणणारे तद्वत मानवधर्माची मूर्तमय द्रोण अखिल मानवसृष्टीला त्याग, संयम, सेवा आणि शिस्तीचे वळण लावणारे महान त्यागी बाबा जमदेवजी व भगवान बाबा हनुमानजींना माझा सादर प्रणाम। महाराष्ट्राच्या कुशीत आध्यात्मिक क्षितिजावर अनेक दिव्य पुरुष होऊन गेलेत, पण महान त्यागी बाबा जमदेवचे रूप, त्यांना मिळालेली परमेश्वरी कृपा प्राप्ती आणि त्यांनी स्थापन केलेला मानवधर्म आगळा वेगळाच आहे। भगवान बाबा हनुमानजीच्या दिव्य कृपेने व महान त्यागी बाबा जमदेवच्या आशीर्वादाने निष्ठावान निस्वार्थ सेवकांची जण मोठी रांगत लागली आहे। संपूर्ण मानवधर्म बाबांचे जीवनचरित्र व त्यांच्या कार्यांविषयी त्यांच्या पक्का सेवक झाल्यावरच कळू शकेल। तरी पण बाबा व त्यांनी केलेला जीवनातील त्याग व त्यांच्या कार्याबद्दल अत्यंत विनम्रतेने जिज्ञासू आरतीवंत भाविकांना, सेवकांना, सेविकांना सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। महान त्यागी बाबा जमदेवचा जन्म 3 एप्रिल 1921 रोजी श्री विठोबाजी ठुबरीकर आणि आई सरस्वताबाई ठुबरीकर या अतिशय सामान्य असलेल्या दाम्पत्याच्या पोटी झाला। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आणि त्यात एकत्रित कुटुंब होते। बाबांचे शिक्षण अवघ्या 4थ्या इयत्तेपर्यंत झाले। वयाच्या 12व्या वर्षी घरची परिस्थिती पाहून आईवडिलाच्या कार्याला हातभार लावा म्हणून वडिलोपार्जी चालित असलेल्या विणकरी व्यवसायाला सुरुवात करावी लागली। बाबा लहानपणापासूनच धार्मिक विचाराचे असल्यामुळे त्यांना हनुमान चालिसा वाचण्याचा छंद होता। शाळेतून परत आल्यावर स्वयंपाकघराचे दार बंद असल्यास त्या दाराच्या पटीतून त्यात बघत तेव्हा त्यांना त्या खोलीत भुरकट रंगाची व्यक्ती असल्याचे दिसत असे आणि त्या व्यक्तीला एकच फार मोठा डोळा असल्याचा त्यांना नेहमी दिसायचा। बाबाचा विवाह वयाच्या 17व्या वर्षी खापा येथील श्री बापूजी बुर्डे यांची सुकन्या वाराणसीबाई यांच्यासोबत झाला। बाबांची शयनाई वाजली। बाबांच्या सुखदुःखात त्या नेहमी सहभागी असायच्या, म्हणूनच सर्व सेवकगण त्यांना आई या नावाने संबोधतो। म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हातखंड असतो। अगदी याचपणीप्रमाणे महान त्यागी बाबा जमदेवच्या यशस्वीतेत आणि परमात्मात आई वाराणसीबाईचे मोलाचे सहकार्य आहे। एके दिवशीची गोष्ट आहे, केवळ योगायोग म्हणावा लागेल। नागपूर शहरापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कणा नदीच्या तीरावर बसलेल्या मौदा या शहरातील व्यक्ती बाबांना अचानक भेटली। अगोदरच घरातील उपद्रवामुळे बाबा व त्यांचे कुटुंब त्रस्त होते। त्यांनी बाबाला परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याचा मंत्र व विधी सांगितला। त्या मंत्राद्वारे बाबांनी तीर्थ करून आपले छोटे बंधू श्री मारुतराव यांना पिण्यास दिले आणि आश्चर्य बघा, त्यांना लगेच बरे वाटायला लागले। अवघ्या वयाच्या 24व्या वर्षी बाबांना भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला। श्रावण वद षष्ठी दिनांक 25 ऑगस्ट 1948 रोजी बाबा जमदेवजींना एका परमेश्वराची प्राप्ती झाली। वेगवेगळे अनुभव आणि चमत्कार। विधेय अवस्थेत बाबा जवळजवळ 3 महिने राहिले। याप्रमाणे बाबाची प्रचिती हळूहळू सेवकामध्ये पसरू लागली। प्रारंभाच्या काळात सर्व सेवकगण बाबांना सद्गुरू समर्थ बाबा जमदेवजी या नावाने संबोधायचे। पुढे दिनांक 5 ऑगस्ट 1984 रोजी या मार्गातील सेवकांनी बाबांना महान त्यागी ही पदवी बहाल केली। त्यापासून सर्व सेवकगण बाबांना महान त्यागी बाबा जमदेवजी या नावाने संबोधू लागले। विधेय अवस्थेत असताना शेवटी एका परमेश्वराने बाबांना दर्शन दिले। बाबांनी परमेश्वराला इमानदारी आणि निष्काम भावनेने मानवाला परमेश्वराप्रती जागविण्याचे कार्य करीन असे सत्य वचन दिले। परमात्मा एक, मरे या जिये भगवत नाम पर ही 2 वचने दिलीत। भगवंत
बाबा प्रसन्न झाले आणि भगवंतांनी बाबाला 2 वचने दिली, दुःखदारी दूर करते उद्धार, इच्छानुसार भोजन. पुढे हीच वचने या मार्गाची मुख्य सिद्धांत बनली. एका परमेश्वरीची प्राप्ती झाल्यानंतर सन 1949ला मध्य प्रदेशातील पचमढी येथे तीर्थक्षेत्री बाबा यात्रेला जायला निघाले. बाबांच्या सोबत बाबांचे बंधू श्री मारोतराव व त्यांचे पुतणे केशवराव आणि या मार्गातील पहिले सेवक गंगारामजी रंभाळ असे सर्वजण यात्रेला जायला निघाले. आणि निघण्यापूर्वीच बाबांनी सांगून ठेवले की फक्त एकाच परमेश्वराची पूजा करावी, वाटेत कोणत्याही देवाला नमस्कार करू नये, जाताना नवीन कपडे न घालता साध्या माणसाप्रमाणे यात्रा करावी, पचमढीच्या नैनरम्य टेकडीवरील नैसर्गिक दृश्य बघायचे असा उपदेश बाबांनी त्यांना दिला. जाता जाता वाटेत बाबांनी अनेकांची दुःख दूर केली. गडावरून खाली उतरताना बाबांनी फुंकर मारून अनेकांना मुक्त केले. परमेश्वराने मानवाच्या हातून मानव धर्म स्थापून या मार्गाला उगमित केले. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सातपुड्या पर्वतरांगेच्या कुशीत हिरव्यागार वनराईमध्ये मानव धर्माचा उगम झाला आणि नागपूरला परत आल्यावर बाबांनी रीतसर मानव धर्माची स्थापना केली. याप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजी मानव धर्माचे संस्थापक ठरले. सन 1949ला फेब्रुवारी महिन्याची गोष्ट आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मानव धर्माची स्थापना भगवत प्राप्तीसाठी निष्काम कर्मयोग साधण्यासाठी केली आणि सेवकांना आपल्या आयुष्यात वागण्यासाठी 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम दिले. परमात्मा एक, मरे या जे भगवत नाम पर, दुःखदारी दूर करते उद्धार, इच्छानुसार भोजन, सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे, ध्येयाने एकच परमेश्वर मानणे, सत्य मर्यादा प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे, अनेक वाईट व्यसन बंद करणे, कुटुंबात सेवकात एकता कायम करणे, आपले कुटुंब मर्यादित ठेवणे. बाबांनी या मार्गात एकच परमेश्वर मानला आहे. बाबा हनुमानजी हे महान त्यागी बाबा जुमदेवीचे गुरु आहेत. त्यांनी बाबाला एका परमेश्वराची ओळख करून दिली. परंतु बाबा हनुमानजी हे या मार्गातील परमेश्वर नाही. परमेश्वर ही व्यक्ती नसून 24 तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे. ती निरंकार आणि चैतन्य आहे. ती शक्ती प्रत्येकाच्या आत्म्यात विराजमान आहे. म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे. या दैवी शक्तीला आकारात दाखविता येत नाही, परंतु बाबाने दिलेले तत्व, विश्वास आणि त्याग, त्यामुळे ते आकारात दाखविता येते. म्हणजे परमेश्वराचे गुण दिसतात. बाबाचा मानवधर्म म्हणजे मर्यादित कुटुंब, व्यसनमुक्ती, शुद्ध मन, स्वच्छ शरीर, शुद्ध वागणूक, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन असा सुरेख, सुंदर, उत्तम आणि अप्रतिम संगम होय. खोटांद ढोंगी साधू बाबांना मुळीच आवडत नसे. बाबा कुणालाही पाया पडू देत नसे. इतके महान विचार होते बाबा जुमदेवजीचे. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी प्राप्त केलेल्या परमेश्वरी कृपेचा लाभ अनेक सेवकांनी त्यांचे नाना प्रकारचे दुःख नष्ट करण्याकरिता घेतला. शारीरिक दुःखाबरोबर मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दुःखही दूर झाले. कित्येक जण व्यसनमुक्तही झाले. कित्येक वर्ष अंधश्रद्धेत शारीरिक मानसिक यातना भोगणारे मानव निर्भय आणि निर्मळ झाले. विलक्षणीय चमत्कार बाबामुळे घडले. मोगर कशा तलावर घडलेला सर्व प्रकार आपल्या सर्व सेवकांना माहीतच आहे. बाबा तिथे स्वयं उपस्थित नसून सुद्धा बाबाच्या केवळ पादत्राणामुळे सर्व सेवकांचे प्राण वाचले. किती अफाट सामर्थ्य आहे बाबांच्या शक्तीत. स्वयं यमदूत सुद्धा बाबांना घाबरतात. सन 1988ची जानेवारी महिन्याची गोष्ट आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजी आपल्या आसनावर बसलेले होते. त्यांच्या शेजारी त्यांचे पुतणे श्री रमेश टुबरीकर व परमपूज्य परमात्मा एक सेवक, नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष मान्य श्री मेघराजजी कोवाड हे सुद्धा उपस्थित होते. अचानक बाबांना त्यांच्या मृत्यूबद्दल काहीतरी साक्षात्कार झाला असावा. चर्चेदरम्यान बाबा खूप रडायला लागले. मला माझे आयुष्य संपल्यासारखे वाटते. मी आता फार काळ जगू शकणार नाही. बाबाच्या डोळ्यातील अश्रू बघून उपस्थित सर्व सेवक खूप रडायला लागले.
आपले धर्मगुरू मार्गदर्शक इतक्या लवकर आपल्याला सोडून जाणे योग्य नाही. जोपर्यंत या नव्या मार्गाबद्दल योग्य मार्गदर्शक मिळत नाही तोपर्यंत बाबाचा सहयोग सहवास मिळायलाच हवा. दिनांक 30 जानेवारी 1988 ला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने मानव मंदिरात सर्व कार्यकर्त्यांची बैठक बाबांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली. बाबा आपल्या आसनावर स्थानापन्न झाले. बाबा निरंकार आणि विधेय अवस्थेत आले. बाबा निरंकारमध्ये असताना बाबांना देहभान नसायचे. ते परमेश्वराच्या रूपात असत. अशा निरंकार स्थितीत बाबांनी सेवकांना विचारले, आपने बाबा को कैसे बुलावा किए? तेव्हा श्री मेघराजजी कोवाड यांनी विनम्रतेने उभे राहून बाबांना प्रणाम केला आणि बाबा हनुमानजीच्या भगवत रूपातील बाबांना अशी विनंती केली की बाबा, आम्ही अनाडी सेवक असल्यामुळे दैवी शक्तीबद्दल आणि जनजागृतीच्या कार्याकरिता बाबा जुमदेजीचे नियमित मार्गदर्शन, सहयोग, सहवास आणखी काही वर्षासाठी पाहिजे ही आमची विनंती आहे. परमेश्वरी रूपात बाबांनी मार्गदर्शन केले आणि म्हणाले, भगवत आपकी इच्छा पूरी करेंगे और अगले आदेश तक मार्गदर्शन करेंगे. एवढे बोलून बाबा जुमदेवजी आकारात आले. विधिलिखित काहीतरी घडणार होते. काही महिन्यातच बाबांची प्रकृती बिघडली. बाबांच्या छातीमध्ये खूप दुखायला लागले. दिनांक 23 डिसेंबर 1989 ला बाबांच्या छातीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आई बाबांना बघण्यासाठी दवाखान्यात गेल्या. शस्त्रक्रिया नुकतीच आटोपल्यामुळे बाबा बेशुद्ध अवस्थेत होते. हे सर्व बघून आई सोफ्यावर जाऊन बसल्या. खूपच धास्ती घेतली होती आईने. बाबा बरे झाले, ते घरी आले, पण आई मात्र बेशुद्ध अवस्थेत राहिल्या. अमेरिकेला जाण्यापूर्वी आई एकदम ठणठणीत होत्या. आता 5 महिने लोटूनही आई बऱ्या होईना. बाबांचा सर्व त्रास आईने स्वतः ओढून घेतला होता. आई व बाबा भारतात म्हणजे नागपूरला परतले आणि इथल्याही औषधीने आई बऱ्या होईना. अखेर 31 जुलै 1990 ला सकाळी 6:20 आईने शेवटचा श्वास घेतला. महान त्यागी बाबा जुमदेजींनी मार्गदर्शन करताना सांगितले, खरे तर बाबा जग सोडून जाणार होते, पण सेवकांच्या आग्रहाखातर निरंकार बैठकीत सेवकांना शब्द दिला होता की बाबा सेवकासोबत राहून मार्गदर्शन करतील. बाबा सेवकासोबत राहून दैवी शक्ती मिळवून द्यावी व जनजागृतीचे कार्य करावे ही आईची इच्छा होती. म्हणून ऑपरेशननंतर बाबांना जीवनदान मिळाले व आई बेशुद्ध झाल्या. त्या नेहमी करतात. आईने आपले उर्वरित आयुष्य बाबांना दिले. हा एका भगवंताने घडविला केवळ योगायोग म्हणावा लागेल. बाबांचे कार्य पूर्वताकडे चाललेले होते. साकार शरीराची मर्यादा तुटत आलेली होती. निरंकार रूपात एका परमेश्वराचे कार्य पुढेही सुरू ठेवण्याकरिता दिनांक 3 ऑक्टोबर 1996 ला साकार शरीर सोडून निराकार परमेश्वराच्या रूपात शक्तीत बाबा अखेर विलीन झाले. महान त्यागी बाबा जुमदेवीचे कार्य सुरूच आहे. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे निस्वार्थी सेवक भगवत कार्य मोठ्या उत्साहाने करीतच आहे. मानव मंदिरात दीनदुखी पीडित मानवाला सुख शांती देण्याचे भगवत कार्य सुरूच आहे. एका भगवंताच्या कृपेने हे अबाधित कार्य सुरूच राहणार आहे. मानवाला बाबाच्या ज्ञानाचा प्रकाश सतत मिळत राहो व तो नेहमी करता मिळेलच याकरिता तत्व शब्द नियमाचे पालन करून आपण सर्व सेवकगण बाबांनी दिलेला ज्ञानाचा दिवा नेहमी करता प्रकाशमान करण्याचे अबाधित कार्य करूया. एवढेच बोलून मी बाबांची प्रस्थाना इथेच थांबितो. सर्वांना माझा नमस्कार. कोणी म्हटलं की नाही तुम्हाला कमळं कापावं लागते, कोणी म्हटलं की हे करावं लागते. जे जे ज्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही सगळं केलंय. कोणी म्हटलं की नाही तुम्ही इथे जा, भंडाऱ्यापर्यंत जा, कोणी सांगितलं की वर्ध्यापर्यंत जा, तिथे पण आम्ही गेलो. पण ते काहीच आराम होत नव्हता. माझ्या आईची आणि वडिलांची नेहमी तब्येत खराब व्हायची. तर असे बिमार 4-4, 8-8 दिवस असे बिमार व्हायचे. कधी कधी तर त्यांना म्हणजे ॲडमिटच करावं लागत होतं आणि 3-3, 4-4, 5-5 दिवस ते सगळ्यांना त्यांना लागत होती. एक दिवस असं झालं की आईची तब्येत खूप जास्त खराब झाली. म्हणजे त्यावेळेस तिला खूप उलट्या होत होत्या.
शेतावरती काम करायला ती शेतावरती गेली, तर अचानक तिला उलट्या म्हणजे रक्तांच्या उलट्या सुरू झाल्या. तर त्या वेळेला एक शेतामध्ये आमची एक शेवकीनबाई पण होती. त्या म्हणाल्या की काम करा तुम्ही की तीर्थ घेऊन बघा, तुम्हाला नक्कीच आराम पडेल. तर गावामध्ये एक ज्येष्ठ सेवक होते त्यावेळेला त्यांच्यापासून तीर्थ घेतलंय. तर लगेच आईला चांगलं वाटायला लागलं. वडिलांनी इकडे मला फोन केला होता दुपारलाच की आईची तब्येत खूप खराब झालेली आहे, तर हिला कुठेतरी आपल्याला दाबावं लागेल. लगेच मी नागपूरवरनं गावाला पिकळायला गेलो. तिथे गेल्याच्या नंतर बघतो तर आई ढबाले साहेब यांच्या घरी गेलेली होती की तीर्थ घ्यायला म्हणून. तिथे गेल्याच्या नंतर मग आईला थोडा आराम झाला. तर आईची तर अगोदरपासूनच इच्छा होती की मार्गात यावं म्हणून, पण वडील गुरुमार्गी असल्यामुळे वडील नाही म्हणत होते. मग नंतर मी वडिलांची पण समजूत काढली आणि 2019 मध्ये माझी आई आणि वडील हे मार्गात आले. मी आणि पत्नी नागपूरला राहत होतो, त्यामुळे आम्ही 2021ला आम्ही मार्गात आलो. नंतर 2019ला माझ्या आई वडिलांनी मार्ग पत्करला. त्यानंतर 3, 7, 11, 21 असे कार्य घेत राहिले. त्या कार्यामध्ये माझ्या आई वडिलांना खूप चांगली सुख समाधानी मिळाली. कालांतराने मला मुलगी झाली. मुलगी माझी जवळपास 15 महिन्याची झाल्याच्या नंतर भगवंताने माझ्या पत्नीला नोकरीचा योग दिला. तर माझे आई वडील मग माझ्या मुलीला बघायला इथे नागपूरला आले. काही दिवसाच्या नंतर आम्ही अनेकांमध्ये असल्याच्यामुळे माझ्या आईची आणखी तब्येत खालावली. ज्या पद्धतीने अगोदर उलट्या वगैरे करायच्या, ज्या तब्येत खराब वगैरे राहायची, त्याच पद्धतीने तब्येत खराब होत होती. मग नंतर ते आमच्या लक्षात आलं की नाही, हे आम्ही अनेकामध्ये आहेत आणि आई अगोदर मार्गामध्ये होत्या, त्यामुळे झालं नाही. आमच्या तुरंत लक्षात आलं आणि आम्ही तुरंत राजगुरुजीकडे गेलो आणि राजगुरुजीपासून आम्ही कार्य घेतले. जवळपास 6 महिने राजगुरुजीपासून आमचे कार्य झाले. त्यानंतर भगवंताने खूप छान योग दिला इथे घर बांधकामाचं. इथे मग त्यानंतर इथे आमचं घर बांधकाम झालं. त्यानंतर आमचं खेळाव काकाजी पासून कार्य सुरू राहिले. काकाजीचे पण खूप चांगले अनुभव मार्गदर्शन आम्हाला मिळाले. वेळोवेळी काकाजी आम्हाला मार्गदर्शन करत गेले. त्यानुसार आम्ही कार्य करत राहिलो आणि खूप चांगला त्या पद्धतीने आम्हाला सुख समाधानी मिळाले. एके दिवशी मी आणि पत्नी काकाजीकडे साधे कार्य घेण्याकरिता गेलो. पत्नी 3 महिन्याची गर्भवती होती. त्या पिरियडला काकाजी आम्हाला म्हणायला लागले की त्या घडवता का. आम्ही म्हटलं काकाजी त्या तर घडवायचंच होतं आम्हाला, पण पत्नी 3 महिन्याची प्रेग्नेंट आहे, तर आम्ही आता तर नाही घडू, पण डिलिव्हरी झाल्याच्या नंतर काही महिन्याने वगैरे आम्ही त्या घडू, असं काकाजींना आम्ही शब्द दिला. काकांनी समोर आम्ही एक छोटीशी इच्छा व्यक्त केली की काकाजी एक मुलगी तर आहेत मला, एक मुलाची आमची अशी एक इच्छा आहेत म्हणून. काकाजीने शब्द दिले, भगवंताला सांगा आणि पती पत्नीमध्ये एकता ठेवा, तुम्हाला पाहिजे ते मिळतील म्हणून. डिलिव्हरीची वेळ आली. डिलिव्हरीची वेळ आल्याच्या नंतर डिलिव्हरी करण्याकरिता आम्ही ऍडमिट केलं. एक दिवस ऍडमिट राहिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणायला लागले की आता तर तुम्हाला सिझरिंग करावं लागेल, कारण बाळाने पोटामध्ये शी केलेली आहे म्हणून. ते त्यांच्या नाकाद्वारे तोंडाद्वारे पूर्ण छातीमध्ये इन्फेक्शन झालेलं होतं. तर त्यानंतर मग ते सिझरिंग वॉर्डमध्ये घेऊन गेले. अर्ध्या 1 तासानेच असा आत्मोपन असा आवाज आला आम्हाला की मुलगा तर झालेला आहे, पण या मुलाची काही गॅरंटी नाही म्हणून. आणि तो पिरियड नवरात्राचा होता, अष्टमीचा दिवस होता. असे काही बाकी आमच्या कानावरती ऐकायला आले की 8 कन्या जन्माला आली आणि हा नवा भैरवनाथ, पण याची पण वाचण्याची काही गॅरंटी नाही, असे शब्द आमच्या कानावरती ऐकायला आले. लगेच थोड्या वेळाच्या नंतर एक सिस्टर बाळाला घेऊन बाहेर आल्या. तिने सांगितलं पण नाही की तुमचा मुलगा आहे म्हणून. मी स्वतःच विचारलं तिला की हा कोणाचा मुलगा आहे म्हणून, तेव्हा ती म्हणायला लागली की देशमुखचा मुलगा आहे म्हणून. लगेच मी तिच्यासोबत त्यांच्यासोबत इमर्जन्सी वॉर्डमध्ये गेलो बाळाच्या. तिथे त्यांनी ऍडमिट करण्यासाठी मला सांगितले, पण त्यावेळेस डॉक्टर असे म्हणत होते की या बाळाची आम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही, कारण बाळाने पूर्ण म्हणजे छातीमध्ये पूर्ण इन्फेक्शन झालेलं आहे आणि यांना श्वास घ्यायला खूप तकलीफ होत आहे म्हणून. मी म्हटलं काही हरकत नाही, तुमचं काम आहे तुम्ही करा.
भगवंत आहेत माझे, भगवंत त्यांची रक्षा करणार आहे, कारण भगवंतानीच मला दिलेलं आहे आणि भगवंतच त्यांचे रक्षण करतील. मी ह्या काकाजींना सांगितलंय, काकाजीने पण शब्द दिले की नाही बेटा काहीच होणार नाही, सर्व ठीक होईल म्हणून. काकाजींचे पण शब्द ऐकून मला खूप चांगली सहानुभूती वाटली. 2 दिवस आणखी त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलंय बाळाला, नंतर 2 दिवस काचामध्ये ठेवण्यात आलंय कारण त्याला पिल्या पण झालेला होता. तर आता भगवंताच्या कृपेने खूप चांगला आहे तो, आता जवळपास आता 15 महिन्याचा झालेला आहे आणि भगवंताच्या कृपेने माझे कुटुंब खूप चांगले सुखी समाधानी आहे. जर आपण तत्वशब्द नियमाने जर चाललोय तर आपल्याला पायाला पण काटा काढत नाही, हे बाबांचे शब्द आहेत. एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. माझा बोलला चालला मार्गदर्शनाला सुरुवात करीत आहे. जिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा पारंभ ओढकावा, पारंभ ओढकावा. आपल्या बाबाने अतिशय त्यागाने, मोठ्या कष्टाने, प्राणपणाला लावून एका भगवंताची प्राप्ती केली आणि एका भगवंताची प्राप्ती करून ही सेवा तुम्हा आम्हा दुखी कष्टी गोरगरीब जनतेला बाबाने फुकटात पाठवून दिली. आपण जगाच्या पाठीवर अनेक साधू संत पाहतो, पण आपल्या बाबा जमदेव सारखे गुरु आपल्याला कधीच मिळणार नाही. बाबांनी ही कृपा, बाबांना काही भगवंत सहजासहजी मिळाले नाही, बाबांना परमेश्वर सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी त्यांनी आपलं प्राणही पणाला लावलं. कदाचित मला जर का बरं वाईट झालं तर माझ्या पत्नीचा आणि मुलाचा सांभाळ कोणी करा, म्हणून बाबांनी सर्वप्रथम त्याग जर कुणाचा केला असेल तर आपल्या पत्नीचा आणि मुलाचा त्याग केला. तेव्हा कुठे बाबा एका परमेश्वराला प्राप्त करू शकले आणि एका परमेश्वराला प्राप्त करून ही सेवा तुम्हाला आम्हा दुखी कष्टी गोरगरीब जनतेला बाबाने जशीच्या तशी सेवा आपल्याला दिलेली आहे. आता बाबाने जशीच्या तशी सेवा कशी दिली ते त्याचं छोटंसं उदाहरण सांगते. बघा आधीच्या काळामध्ये जेव्हा बाबा शेवगावर दुःख यायचं तर सेवक बाबाच्या निवासस्थानी जायचं आणि बाबाच्या तीर्थाने त्यांना आराम करत होते. पण बाबा हे बाबा होते, पण मार्गदर्शक हा सर्वसाधारण व्यक्ती आहे. पण जेव्हा मार्गदर्शकाच्या निवासस्थानी जेव्हा एखादा परिवार किंवा एखादा कुटुंब जेव्हा भूतबाधेमुळे या मार्गाशी जुळते आणि ते जेव्हा भूतबाधेमुळे मार्गाशी जुळते आणि मार्गदर्शकाकडे जाते तेव्हा त्यांच्या अंगामध्ये जे शैतानी शक्ती असते ते सतत घुमत असते. तेव्हा मार्गदर्शक जेव्हा त्यांना तीर्थ बनवून देते तेव्हा त्या मार्गदर्शकाच्या तीर्थाने सुद्धा त्यांना आराम पडते. आणि मार्गदर्शक जेव्हा एखाद्या साधारण शेवकाला किंवा लहानशा मुलाला जरी आदेश दिला की तू याला तीर्थ बनवून दे, तरी त्या लहानशा मुलाच्या तीर्थाने सुद्धा त्याला आराम पडतो. मग पहा किती मोठी आपल्याला बाबांनी ही एवढी मोठी शक्ती दिली आहे की या मार्गाचा साधारण लहानसा सेवक जरी तीर्थ बनवून देतो तरी ते भूत पाडते. केवढी मोठी शक्ती आपल्याला बाबांनी दिलेली आहे आणि या शक्तीला आपल्याला ओढवायचे आहे. आपल्या बाबांनी आपली हमी घेतलेली आहे की जो सेवक तत्वशब्द नियमाने वागेल, जो सेवक तत्वशब्द नियमाने चालेल, त्याच्या पायाला काटा रुतणार नाही, त्याच्या केसाला धक्का लागणार नाही, पण तो सेवक तत्वशब्द नियमाचं पालन करणारा पाहिजे. हा मार्ग अनुभवाचा मार्ग आहे. आपल्या बाबाने आपल्या सर्व सेवकाला दिली सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची ही नवी लाट, सेवकाला आलेल्या अनुभवावरती विश्वास, हीच तर आहे खरी मानव धर्माची सुरुवात. हा मार्ग आपण सहजासहजी घेत नाही, हा मार्ग आपण सहजासहजी घेत नाही किंवा कोणीच हा मार्ग सरळरित्या घेतलेला आहे नाही. जोपर्यंत आपण परिपूर्ण पैशाने बर्बाद झालो नाही, शरीराने, आर्थिक, मानसिक पूर्णपणे जोपर्यंत आपण बर्बाद झालो नाही तोपर्यंत या मार्गाशी आपण जुळलेलो नाही. कारण आपण हा प्रश्न ठेवतो की ह्या मार्गामध्ये खूप नियमाने वागावं लागते आणि नियमाने चालावं लागते. आपल्या नियमाने चालावं लागते म्हणून काय झालं, आपल्या बाबाने ते आपल्याला एवढी जागृत शक्ती दिलेली आहे. तर बघा मी एक छोटासा अनुभव सांगत आहे. बघा उमरेडचे अहिरकर काकाजी ते बाबाच्या वयातीतले आहे आणि बाबाकडून त्यांचे कार्य आहे. ते त्यांच्या घरी जेव्हा नवं हवन झालं, त्यागाचं हवन झालं, तेव्हा साक्षात आई आणि बाबा त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहे आणि त्यांच्या घरी जेव्हा भजन कार्याच्या नव्या हवनात आणि त्यागाच्या हवनामध्ये झालेलं आहे तेव्हा गरीबदाजी आणि सोनकुसे काकाजी हे सुद्धा त्यांच्याकडे गेलेले आहे आणि त्यांनी सुद्धा भजन कार्य केलेले आहे. तर बघा अशा त्यावेळेला त्यांचं मार्गाचं एकच घर होतं आणि सर्व आजूबाजूचे लोक त्यांची टिंगल उडवायची चेष्टा करायचे की हा कोणता यांचा मार्ग. कारण त्यावेळेला आता तर या मार्गाचा एवढा प्रचार आणि प्रसार आहे, पण त्यावेळेला या मार्गाचा प्रचार आणि प्रसार नव्हता. त्यावेळेला फक्त हा मार्ग परमात्मा एक मार्ग म्हणून नाही तर एक अगरबत्तीचा धर्म म्हणून ओळखला जात होता. तर त्यावेळेला त्यांचं मार्गाचं एकच घर होतं आणि आजूबाजूचे लोक त्यांची चेष्टा करायचे, टिंगल उडवायचे की हा कोणता यांचा मार्ग. एकही देवी देवताची पूजा करत नाही, दारूवाल्याला
बाबांकडे गेला आणि त्याच्या मावशीने त्याला एक डबा दिला की तू जर हा रस्त्यात जाशील तर तू हा डबा तू खाशील. तर त्या मुलाने तो डबा एका झाडाखाली बसून खाल्ला. तो डबा त्यांनी बसून खाल्ला आणि त्या झाडावर जे शैतान होतं ते शैतान त्या मुलाला लागलं. तो घरी आला, तो खूप पिसाळल्यासारखा करत होता. त्याला म्हणजे असं तो पागल झाल्यासारखं करत होता. त्या शैतानाच्या मी त्याला एवढं पिसाळून सोडलेलं होतं की त्याला सुचतच नव्हतं की मी काय करत आहे आणि काय नाही म्हणून. तर त्यांच्या घरच्या लोकांनी त्याला दवाखाने केले, वैद्योपचार केले, पण त्याला कुठेही आराम पडत नव्हता. त्याचा कुठेही थारा लागला नाही आणि त्याला मग काही दिवस बांधून ठेवण्यात आलं. तो असा पिसाळल्यासारखा करत होता. त्याला काही दिवस दर्ग्यामध्ये ठेवण्यात आलं की हा आता तरी सुधरेल बा, पण त्याला आरामच लागत नव्हता. त्याच्या डोळ्यामध्ये, नाकामध्ये, तोंडामध्ये दूरदूरच्या अगरबत्त्या सोडत होत्या, पण त्याला कुठेही आराम लागला नाही. अशातच तो एक दिवस आजारी पडला आणि मरण पावला. सत्य गोष्ट आहे ही. तो मरण पावला आणि मरण पावल्याच्या नंतर आजूबाजूच्या शेजारी पूर्ण लोक जमा झाले. काही सेवक आहे की त्यांनी हा अनुभव स्वतः पाहिलेला आहे. नातेवाईकाचं, आईचं रडणं, भुकणं सगळं सुरू झालं. सगळे मोहल्ल्यातले लोक जमा झाले. जे वैद्य असते त्याला बोलवण्यात आलं आणि त्यांनी सुद्धा चेक केलं तर म्हणत होते की हा मुलगा गेलेला आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांना प्रचारण करण्यात आलं. अख्खा मोहल्ला जमा झालेला होता. काही सेवक आहे की त्यांनी हा अनुभव स्वतः पाहिलेला आहे. मग डॉक्टरांना प्रचारण करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की हा मुलगा गेलेला आहे. आणि बघा, मुलगा गेला. सर्व नातेवाईकाचं रडणं, फुकणं सुरू झालं. तो काहीच वेळ तसाच झोपून राहिला. आणि हा जो माईक आहे, हा माईकचा आवाज आजूबाजूला जे कोणी दुःखी कष्टी लोक असतील ते या माईकद्वारे, आपण या माईकवर जे काही मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शनातून ते काही शिकतात. या मार्गाचा प्रचार करण्याचा हा माध्यम आहे. बाबांनी आपल्याला ही चर्चा बैठक का लावून दिलेली आहे की या मार्गाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, दुःखी कष्टी मानव जागृत व्हावा, दुःखी कष्टी मानवाला सुख समाधान मिळावं, म्हणून बाबांनी ही माईक, ही चर्चा बैठक आपल्याला लावून दिलेली आहे. तर बघा, त्या काकाजीच्या घरी जेव्हा नवे हवन कार्य झाले तेव्हा त्यांच्या घरी गरीबदाजीने भजन म्हणलं होतं आणि ते भजन त्या मुलाच्या मोठ्या आईने ऐकलं होतं की शांतारामबाईचा मुलगा हा मृत्यू पावलेला होता, म्हणजेच मरण पावलेला होता. आणि ती बाई बाबांकडे गेली आणि बाबांनी त्या मुलाच्या गळ्यातली फासा बाबांनी काढला. तर यावर नाही का गरीबदाजीने एक भजन म्हणलेलं होतं. ते 2 ओळी मी तुमच्यासमोर सादर करते. नमस्कार माझा बाबा जुमदेवजीला, नमस्कार माझा बाबा जुमदेवजीला, कर्तव्य करुणी मिळविले एका भगवंताला. नमस्कार माझा बाबा जुमदेवजीला, आणि पाहती वेळ काढाची, चिठ्ठी कटली होय का मुलाची, आणि पाहती वेळ काढाची, चिठ्ठी कटली होय का मुलाची, विनंती ऐकून त्या बाईची, कृपा झाली जुमदेव बाबाची. नमस्कार माझा बाबा जुमदेवजीला. आता हे भजन त्या काकाजीच्या घरी त्या मुलाच्या मोठ्या आईने ऐकलं होतं. त्या मुलाची मोठी आई त्या काकाजींकडे आली आणि काकाजीला म्हणते, भाऊ म्हणते तुम्ही चला म्हणते एकदा यादवला पाहून घ्या म्हणते. तर ते काकाजी म्हणते वेळ झालेली आहे म्हणते, जर का तू आधी झाली असती तर काहीतरी, तुम्ही आधी झाल्या असत्या तर काहीतरी करता आलं असतं म्हणे. तर नाही भाऊ म्हणे तुम्ही चला म्हणे एकदा तरी यादवला पाहून घ्या म्हणे. तर नाही बाई म्हणे ते नाडी तपासणीवाले आले, त्यांनी मला सांगितलं म्हणे की मुलगा गेलेला आहे म्हणून. आणि म्हणे डॉक्टर आले, त्यांनी मला सांगितलं आहे म्हणे की मुलगा गेलेला आहे म्हणून. मग मी आता येऊन काय करू म्हणे. तरी भाऊ म्हणे तुम्ही चला म्हणे एकदा त्या यादवला पाहून घ्या म्हणे. त्या काकाजींनी परमेश्वरासमोर विनंती केली आणि त्या मुलाला बघायला गेले. सर्व नातेवाईकांचं, आईचं रडणं फुकणं सुरूच होतं. आणि पहा कशी ती वेळ असते की एका परिवारामध्ये एक तरुण मुलगा गेलेला आहे. काय त्या मुलांची, त्या आईची परिस्थिती असेल, काय त्या कुटुंबाची व्यथा असते. आणि मला कधी कधी विचार येते की बाबांनी हा मानव धर्म जर निर्माण केला नसता, तर बाबांनी ही सेवा जर आपल्याला केली नसती तर
आपल्या दुखी कशी लोकांचे गोरगरिबांचे काय झाले असते. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचं ठीक आहे, पण ज्या मार्गामध्ये दुखी कसेच लोक येतात ज्यांच्याकडे काहीच नाही. जर बाबांनी हा मार्ग जर निर्माण केला नसता तर आपण इथे एकत्रित बसलो असतो. हे सगळं आपल्या बाबांची कृपा की आज आपण इथे एकत्रित बसलो आणि सुखासमाधानाने इथे जीवन जगून राहिलेलो आहोत. तर त्या सर्व प्रकार तो त्या काकाजींनी पाहिला आणि एका गिलासामध्ये त्यांनी पाणी मागितलं. भगवंताने त्या पाण्याचं अमृत केलं. पाणी मागितलं, पहिलं त्यांनी ते 11 फुगाचं तीर्थ केलं. ते तीर्थ त्याच्या पोटामध्ये केलं नाही, नंतर दुसऱ्यांदा तीर्थ केलं तेव्हा ते त्याच्या पोटामध्ये गेलं आणि मुलगा धाडकन निशाणाने उठून बसला. मुलगा हा सत्य अनुभव आहे. मुलगा धाडकन निशाणाने उठून बसला आणि तो मुलगा त्या काकाजीला म्हणते, काकाजी तुम्ही इथं कसे, काकाजी तुम्ही इथं कसे. तेव्हा ते काकाजी त्याला विचारते, यादव तू कुठे गेला होतास रे. म्हणते, यादव तू कुठे गेला होतास. तर मी आणि काकाजी म्हणते, मला 2 यमा आले होते म्हणते. काळे कपडे घालून होते म्हणते, धारदार मिशा होत्या म्हणते आणि 2 शिंग होते म्हणते. मला त्याने दोन्ही खात्यामध्ये हात टाकला म्हणते आणि मला ते ओढत नेत होते. काकाजी म्हणते, तेवढ्यामध्ये म्हणजे एक काळा कुठला दरवाजा होता म्हणते, आता त्याच्यामध्ये अंधार होता म्हणते. मला त्यांनी तिथे नेलं म्हणते आणि तेवढ्यात बाबा हनुमानजी आले म्हणते आणि त्यांच्या गद्यानं मारलं काकाजी म्हणे आणि मला इथे आणून सोडलं म्हणे. एवढा मोठा मानव धर्म आहे, केवढी मोठी भगवंताची कृपा आहे. आपल्याला एवढी मोठी कृपा मिळाली नसती. आपले भाग्य की आपल्याला भगवंत मिळाला, भगवंताची एवढी मोठी कृपा मिळाली. आणि भगवंत कसा आहे, भगवंताची ओळख कशी आहे की आज तीर्थाचं अमृत झालं आणि त्या मुलाला जीवनदान मिळालं. खरं तो मुलगा जिवंत आहे, त्या मुलाचा परिवार आहे, कामठीला त्याचं घर आहे, त्याला चांगली नोकरी आहे आणि आज ते सुखा समाधानाने जीवन जगून राहिलेले आहे. सर्वांना एरियामध्ये सगळेजण म्हणू लागले की अयकर काकाजींनी मुलाला जीवनदान दिलं, अयकर काकाजींनी मुलांना जीवनदान दिलं. पण त्या काकाजींनी एकच सांगितलं की मी करता मी नाही, जे काही केलं ते माझ्या भगवंताने केलं, माझ्या बाबांनी केलं, मी करणारा कोणीही नाही. मिट्टी का संसार है खेल सके तो खेल, मिट्टी का संसार है खेल सके तो खेल. बाजी बाबा हनुमान जी के हाथ में है, सारा विज्ञान फेल, सारे डॉक्टर फेल. आणि खरंच आहे, आज मृत्यू गेलेला जीव हा कधीच कोणी परत आणू शकत नाही. ते माझ्या भगवंताने करून दाखवलेलं आहे, माझ्या बाबांनी करून दाखवलेलं आहे. आणि मला फक्त एवढं सांगायचं आहे की जर तत्वशब्दाने इमाने जर वागलं तर या मार्गासारखा मार्ग कुठेच नाही. आणि बाबांनी इथे सांगितलेलं आहे की तत्वशब्द नियम शेवकात आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. आणि मी ठेवण्याचा प्रयत्न करेन, तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जर माझ्या मार्गदर्शनामध्ये बोलण्या चालण्यामध्ये शब्दामध्ये जर काही चुकबुल झाली असेल तर मी सर्वप्रथम भगवान